अजित पवारांविरोधात सुप्रिया गटाचे कार्यकर्ते हे संतप्त झालेले आहेत। काळ्या फिती बांधून जोरदार घोषणाबाजी केली जाते। याचा आढावा घेत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। पवारांच्या ताब्यामध्ये पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता राज्यभरामध्ये सुप्रिया सूर्या गटाकडून जो आहे तो अशा प्रकारचा आक्रोश केला जातोय। आपण जर पाहिलं तर आपण आता पुण्याचे दृश्य पाहतोय आणि हातामध्ये काळ्या फिती बांधून हे सगळे राष्ट्रवादीचे सूर्या गटाचे जे सुप्रिया सूर्यांचे कार्यकर्ते आहेत ते आता आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा आक्रोश जो आहे तो इलेक्शन कमिशनच्या विरोधात असलेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांशी आपण बातचीत करणार आहोत। अजित पवारांनी आता त्यांच्याच काकाचा पक्ष चोरलेला आहे असा आरोप केला जातोय। पक्ष गेलेला आहे, चिन्ह गेलेले, काय भावना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून? सर्वसामान्य कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की ज्या अजितदादांना हात धरून ज्यांनी राजकारण शिकवलं, ज्यांनी मोठं केलं, एवढं महाराष्ट्रात नाव दिलं आणि त्यांनी असं करायला नको होतं। आजच्या स्थितीला ते शरद पवारांचा एक आधारस्तंभ म्हणून उभे राहिले पाहिजे होते, परंतु जे झालं ते चुकीचं झालं। असं झालं नव्हतं पाहिजे, कारण की शरद पवार साहेब हा एक देशाचा अभिमान आहे आणि देशाचा एक मोठे पॉलिटिशियन लीडर आहे आणि त्यांच्या बरोबर हे घडणं हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे। परत या घोषणा आपण ऐकतोय की त्या घोषणा सगळं काही सांगतायत अजित पवारांच्या विरोधामध्ये मोठा रोष आहे। बोला काय आदरणीय पवार साहेबांनी लहानाचं मोठं केलं अजितदादा पवारांना। अशाच पुतण्याने जर अजितदादाच्या पवार साहेबांच्या पोटात खंजर घुसलं तर सामान्य जनता कुणाला विचारणार? हा मोठा प्रश्न आहे। आणि माझे सर्व नेत्यांना अशी विनंती आहे की सर्व जे 40 आमदार गेलेले ज्या वेगळ्या नेत्याच्या माग त्यांनी पवार साहेबांनी जे 32 वयापासून आजपर्यंत 70 वयापर्यंत काम केलेलं आहे काम असा राजकारणात एवढं फसवणं योग्य नाही। राजकारणामध्ये कुणी विश्वास ठेवणार? रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।